मी बरी नाही. का बरं? तू मला भेटायला येत नाहीस ना मग. हा, ते आपलं बरी बाईस ना, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. घाई आहे तुला चहा बनवण्याची. सुधार त्याची चहा वगैरे काय नको. तू चहा पित नाही, तिला चहा आवडत नाही, ती जाईल तुझी ठावी असतात जा. असं कसं? मी चहा पिऊनच जाणार. आणि हे काय म्हणजे आलेल्या पाहुण्यांना असं साकारतात? आलेल्या कोणाचं साकलं तर मलाही कळतं, पण मला काय असं म्हणायचं होतं, तसं म्हणणारच जे काही तुझं असं म्हणायचं होतं तसं म्हणायचं होतं. परी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आणि तूच नाही म्हणतोस सकाळी आलेच सकाळी इथे कशाला वेडे, इथे कशाला आलीस? मधूचं अभिनंदन करायला. मधूचं अभिनंदन करायला? हो. मधूचं अभिनंदन करायला आलीस की मधूला भेटण्याच्या बहाण्यानं मला भेटायला आलीस? मग माहित असून कशाला विचारतोस? अरे पण इथे येण्याची काही गरज होती का तुला? काय कमी काय करत का तुझा दादा किंवा आई बाबा आले तर काय तू जा इथून माझ्या अरे मला तुझ्या आज खूप आठवण येत होती म्हणून इथे आले. आणि पाणी तुला पण आणत होता पाणी. पाणी नाही नाही तुला काय गरज आहे मला पाण्याची? तुझी तर तहानच गेली परीला पाहून. काय झालं दादा? काय झालं? आंघोळ झाली? परी पैसा मी चाट काय आहे कसा ठसका लागतो का वेडे? अबे 3 हॉर्सपावरच्या मोटरला असा ठसका लागत नाही? अरे यार विजय तुला समजत कसं नाही रे? अरे मला तुझी रोज आठवण येते. तुझ्या आठवणीशिवाय ना माझा एक पण दिवस जात नाही. तुला पण माझी आठवण येत असेल ना? नाही येत. काय येते माझी मा येते. तू येते आठवणीशिवाय एक दिवस जात नाही. झोपू शकत नाही. ऐकते नाही वेळे तू तेव्हापासून दादा पटकन कसं माझं डोकं जाईल. काय बघतोस? माझ्याकडे पहा. झालं चहा? चहा पितोन तर खुश. चहा तर नीट बनव. असू दे. नको ग असू दे. अगं बस ना. अगं असू दे. अगं बस ना. तू पण ना खरंच. काय झालं? आज 4-5 दिवस झाले तू कॉलेजला येत नाही आहेस. अगं आता कॉलेजची एक्झाम डेट सुद्धा जवळ आली आहे. एक्झाम डेट? एक्झाम फी किती आहे का? अगं फक्त 1000 रुपये. काय झालं मधू? 1000. ठीक आहे मी बाबांना विचारून सांगते. चल ठीक. चहासाठी म्हटलं. चल येते मी. बाय मधू. बाय विजय. अरे वा, आतापर्यंत तूच मला जा म्हणत होतास आणि आता तूच थांब म्हणतोस. जर मला दर्शील ना तर मी तर नेहमीसाठी थांबायला तयार आहे. बरी मला तुझ्याशी आज काही महत्वाचं बोलायचं. महत्वाचं? अरे मग बोल ना. तू एक श्रीमंताची मुलगी आहेस. एक प्रतिष्ठित माणसाची बहीण आहेस. आणि आमची परिस्थितीच तुला माहितीच आहे का? आमचे मायबाप कपाळ कष्ट करून डोक्यावर कर्जाचा भार घेऊन कसे बसे पोट भरून आम्हाला शिकवत आहे. त्यात आपल्या मधूचं लग्न, दादाचं लग्न. आणि बघ ना, मधूच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत तिच्यासाठी कितीतरी स्थळ चालून आले. पण आमचे बाबा हमाली करतात. आमच्या आईला गोड आहे, आमची हालाकीची परिस्थिती आहे हे कळताच आल्या पावलीच परत जातात. आणि जोपर्यंत आमच्या दादाचं मधूचं लग्न होत नाही तोपर्यंत तर मी माझ्या लग्नाचा विचारच करू शकत नाही. अरे पण तुला आताच लग्न करायला कुणी सांगितलं? अरे आधी आपण प्रेम करू, हिंडू फिरू, मस्त एन्जॉय करू आणि तू म्हणशील ना तेव्हाच लग्न करू. नाही पण स्वप्न पाहणं आणि बोलणं खूप सोपं असतं, पण तसं होत नाही. मला माझ्या इतरांप्रमाणेच आपण भावनेच्या भरात या प्रेमाच्या पुरात वाहून गेलो, पण आपल्या गरीब श्रीमंतीचा भोवरा आपल्याला भुजकाळा खायला लावल्याशिवाय राहणार. त्यापेक्षा तरी मला असं वाटतं की आपल्या एकमेकांना विसरलेलंच बरं असेल. विसरलेलं बरं असेल. हेच सांगण्यासाठी तुम्हाला थांबवलंच. काही सबब तुला काय वाटतं? मी तुला विसरण्यासाठी
तुझ्यावर प्रेम केलं, तुझ्या टाइमपास म्हणून मी प्रेम केलं, काही विचार नाही. आणि मला जाणीव आहे तुझ्या या परिस्थितीची, आणि त्याही पेक्षा जाणीव आहे तुझ्या त्या माणसाची. म्हणून मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे विजय. तू मला समजून माझं अगं तू सुखात वाढलेली मुलगी आहेस आणि याचा कपल तुला मी कुठेही सुख देऊ शकणार नाही ग. कुठेही सुख देऊ शकणार. तुझी साथ हवी आहे, माझा खरा सुख आहे. पण तुझ्या घरचे आपल्या प्रेमाला कधी स्वीकारणार नाही, आणि मला तर मुळीच नाही. त्याची मला अजिबात काळजी नाही, मुळीच परवा नाही मला त्याची. मी माझ्या प्रेमासाठी संपूर्ण जगाशी जगले. लग्न करेन तर तुझ्याशीच, फक्त तुझ्याशीच. ती तुझ्यावर एवढं प्रेम करते आणि तू तिच्या प्रेमाला राहू पाहतोस. ती कुठे, आपण कुठे, मी तिला काय सुख देणार सांग ना, काय सुख देणार. आणि त्यातलं तर तुझं लग्न आहे का. ती बिचारी आमच्यासाठी किती दिवस थांबेल, किती दिवस उभारी राहील सांग ना. माझ्यासाठी तुझ्या सुखाला दूर होतो नको. अरे माझं लग्न काय होईल असं नव्हते, आणि नाही झालं तर माझं मी बघून घे. पुरांनो काय सुरू आहे तुझं. कॉलेजच्या बाबतीत गप्पा सुरू होत्या. आई अच्छा. काय ग बाबा, पाणी आणते प्यायला. आण पाणी आण जा. मी काय म्हणतो काय थांब एक मिनिट आलो. ऐका ना बाबा, आलो 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 एक मिनिट आलो. काय म्हणत होतास. हेच म्हणायचं होतं की आई काय रे पोरा बोल. नाही म्हणजे आता तुम्हाला या वयामध्ये एवढे कामं नाही शकत. कशाला करता बाबा एवढे कामं. बेटा कामं नाही करणार तर खाणार काय बेटा आपण. काय करणार आता या वयामध्ये तुम्ही एवढं राबावं आणि मागतं आम्ही. आई बाबा, आई मला एक गंमतच दाखवते. अरे वा, आज पुन्हा काहीतरी गंमत आहे नाही. रोज नेहमी काही ना काही गमती जमती करत राहतो. आई काय आहे गं पोरी, तू आपल्या मला कामाच्या वेळेला काय सांगते का काय इकडे ना. सांग. अगं ये ना, ती म्हणते ये बघत काय काय गं? बोल काय ग बाबा, आई मला कॉलेजमध्ये नृत्य स्पर्धेत बक्षीस मिळालंय. काय पोरी? पोरी छान आहे का छान. छान छान. तुझी गुणाची पोरवा छान छान. बाबा, आई काय कर. मला परीक्षा फीसाठी काही पैसे हवे होते. अच्छा अच्छा. तुझे पैसे हवे 1000. काय 1000 रुपये. बेटा एवढे पैसे तर नाही आहेत बेटा माझ्याकडे. हा तू जर मला आधीच मागितलं असतं तर मी महाजन साहेबांकडनं थोडे बहुत पैसे उधार उसने घेऊन घेतले असते. पण आणि त्यातल्या त्यात उद्या तुझ्या लग्नाची बोलणी करायला जायचं आहे म्हणून मी त्यांच्याकडनं आधीच आगाऊचे उधार पैसे घेतले. आता पुन्हा मागायला जाणं म्हणजे अडचणीचं होईल. पण जाऊ दे, तू काही काळजी करू नको. मी बघतो काय करायचं. तुझा मी बघतो काय करायचं. जा. अरे विजू इकडे. अरे इकडे ये ना. काय बाबा, तुला पण हवेत का रे पैसे. तुला पण हवेत का पैसे. नाही बाबा नाही, नको नको आहेत माझ्याकडे. माझे आहेत. अरे वा. बरं विजय काय बाबा, हे नेहमी नेहमी तुझ्याकडे पैसे कुठे येतात. त्यामध्ये मित्रांकडून मागत असतो ना बाबा, देतात बिचारे परिस्थिती पाहून. अच्छा, चांगले मित्र आहेत तुझे. पण बेटा असं वारंवार कोणाकडनं मागणं योग्य नाही बरं का. स्वाभिमान गमावतो. चल तर बाबा आता का पुन्हा काय काय रे पोरा. आता मी माझं शिक्षण बंदच करण्याचा निर्णय घेतला. विजू काय बोलतोस पोरा. विजू आमचं स्वप्न आहे. तुम्ही खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, आम्हालाही सुखाचे दिवस पाहायला मिळावे पोरा. आणि तुम्ही काय या वयामध्ये बोलतो. तुम्ही आमच्यासाठी एवढं काबाड कष्ट करताय, हाल अपेष्टा सहन करताय.
माझ्याकडनं नाही पाहत ना. आणि तसं शिक्षण कोण विचारतो आम्हा गरीबाच्या मुलांना आजच्या जमान्यात? कोण विचार? एक तर आमच्या शिक्षणाचा खर्च, मधूच्या लग्नाचा खर्च, आणि दादा तर तुम्हाला माहितच आहे, कुठल्याच कामामध्ये हातभार लावत नाही. अरे झाल्या बसा कागड्या सुरू अरे वा, नाही. तसं. चला जरा का मी गावात रिकामा फिरताना दिसलो की तुमच्या डोळ्यात जाऊन सांगतो ना मी. सणाला तर काय दादा, सणाला तर काय नुसता रिकाम टेकडा गावामध्ये फिरत राहतोस. आजपर्यंत तुझा 1 रुपया आमच्या कामी आलाय का? सांग ना. कधी कधी जे काही कमवतोस ते नुसतं दारू आणि जुगारा रोडतोस. मला बोलण्याचा तुझा काय एक अधिकार नाही, असं काय? समजलास? आणि हो रे, तू सुद्धा काही स्वतःच्या कमाईत शिक्षण शिकत नाहीस म्हटलं. खबरदार एक शब्द जरी बोलला असता. काय माहितीये रे तुला? काय माहितीये तुला? अरे विजयने आजपर्यंत आपल्या शिक्षणासाठी घरातून 1 रुपया सुद्धा घेतला. चोऱ्या करत असेल, दुसरं काय करणार हो बाबा? तुम्हाला बरं वाटत असेल, कारण की त्याला तुमच्याकडून पैसे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बस ना. दादा, बस खूप बोललायस तू. अरे विजू दादाकडे कुठून पैसे देता ऐकशील तर तुझं काळच फाटून जाईल. एक सांगू मला बोलू दे, या विषयावर मला बोलू दे. खरं तर आई बाबाला वाईट वाटेल म्हणून आजपर्यंत मी गप्प बसले, पण आता नाही दादा. तुला ऐकायचं ना दादा? विजू दादाकडे कुठून पैसे ना मग ऐकले. अरे विजू दादा नेहमी स्वतःचा रक्त मी पुढे कोण शिक्षण घेत आहे. विजू हे काय करतोस पोरा? शिक्षणासाठी आणि आमच्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घालतो पोरा. पोरा रे, तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं म्हणजे आम्ही कोणाकडे पाहून जगायचं रे. रक्ताचं पाणी करून आम्ही तुम्हाला वाढवले आणि तू विजू. नाही विजू, विजू, विजू हे तुम्हाला काय वाटलं आम्ही म्हातारे झालं? अरे अजूनही आमच्या मनगटात बळ आहे, आणि जोपर्यंत तुमचे माय बाप जिवंत आहेत ना, तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. काही कमी पडू देणार नाही तुम्हाला. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वाटेल ते सहन करेल, वाटेल ते सहन करेल. तुझी